शांत झोपेची कथा. आता हळूहळू शांत व्हा. एक खोल श्वास घ्या आणि अलगद सोडा. तुमचं शरीर जिथे आहे तिथेच मऊपणे विसावा घ्या. हात सैल, पाय सैल, खांदे हलके. बाहेरची रात्र शांत होत चालली आहे. आकाशात चंद्र मऊ प्रकाश टाकत आहे. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही शांत आहात. कसलाही विचार धरून ठेवायचा नाही. सगळं हळूहळू वाहू द्या. फक्त ऐका. हळूहळू, शांतपणे. एका शांत जंगलाच्या काठावर एक मोठं माळरान होतं. रात्रीचा गार वारा झाडांच्या पानांना हलकेच हलवत होता. दूर कुठेतरी एक मंद घंटा वाजत होती. त्या माळरानावर अनेक प्राणी राहत होते. शांत, साधे, आपापल्या आयुष्यात रमलेले. त्या सगळ्यांचा राजा होता एक बलवान सिंह. तो शक्तिशाली होता, पण कधी कधी थोडा विचित्रही. त्या रात्री चंद्र थोडा उजळला होता आणि सिंहाने सगळ्या प्राण्यांना बोलवलं. हवा शांत होती, पण वातावरणात एक हलकी उत्सुकता होती. सिंह शांतपणे बसला होता. त्याचा आवाज मंद पण ठाम होता. तो म्हणाला, माझ्या मित्रांनो, मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. सगळे प्राणी शांत झाले. माझा श्वास सुगंधी आहे का की नाही? क्षणभर सगळं थांबलं. वारा थांबला. पाने शांत झाली. पहिली पुढे आली एक साधी मेंढी. ती प्रामाणिक होती, मनाने स्वच्छ. ती हळूहळू पुढे आली आणि हलकेच म्हणाली, माझ्या राजानो, खरं सांगायचं तर थोडासा वास आहे. क्षणात वातावरण बदललं. सिंहाचा चेहरा कठोर झाला आणि मेंढी शांतपणे दूर गेली. यानंतर एक घोडा पुढे आला. तो थोडा हुशार होता. त्याने विचार केलं, गोड बोललो तर सुरक्षित राहील. तो हसला आणि म्हणाला, माझ्या राजानो, तुमचा श्वास तर फुलासारखा आहे. पण सिंह पुन्हा शांत राहिला नाही. तो म्हणाला, खोटं बोलतोस. घोडा देखील शांतपणे बाजूला गेला. आता सगळं पुन्हा शांत झालं. चंद्र अजूनही तसाच होता. वारा पुन्हा हळू वाहत होता. आता एक कोल्हा पुढे आला. तो घाईत नव्हता. त्याचा श्वास शांत होता. तो काही क्षण थांबला. हवा ऐकली आणि मग तो हलक्या आवाजात म्हणाला, माझ्या राजानो, काही दिवसापासून मला सर्दी आहे. माझं नाक बंद आहे, म्हणून मला काहीच वास येत नाही. सगळं पुन्हा शांत झालं. सिंहाने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं, पण यावेळी काहीच बोलला नाही. कोल्हा शांतपणे वळला आणि हळूहळू चालत निघून गेला. त्याचे पाय गवतावर हलकेच पडत होते. वारा पुन्हा वाहत होता. रात्र पुन्हा शांत झाली होती. त्या माळरानावर
सगळं पुन्हा पूर्वीसारखं शांत झालं. कधी कधी शांत राहणं हाच सर्वात मोठा मार्ग असतो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायलाच हवं असं नसतं. कधी कधी फक्त थांबणं आणि स्वतःला जपणं हेच पुरेसं असतं. रात्र आता आणखी गडद होत आहे आणि सगळं हळूहळू शांत होत आहे. आता तुमचं मनही पूर्ण शांत होत आहे. हळूहळू सगळे विचार दूर जात आहे. आता शांतपणे डोळे मिटा. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही निवांत आहात. तुमचा श्वास मऊ आहे. शरीर हलकं आहे. हळूहळू तुम्ही गोड झोपेत जात आहात. आता काहीच करायचं नाही. फक्त झोपायचं आहे. शुभरात्री.